नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 5व्या युनिटवरचे ऑब्जेक्टिव्ह सुरू करणार आहोत. तर आता 4 युनिटवर मी ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जवळपास 16 लेक्चर टाकले. म्हणजे प्रत्येक युनिटवर मी 160 प्रश्न म्हणजे असे 16 जे लेक्चर आहेत म्हणजे 4 युनिट त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. तर आता या सेशनमध्ये आपण 5वे युनिट कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदा म्हणजे ITI प्रिन्सिपल गट ब ची तयारी करत असतील, येणाऱ्या 16 ऑगस्टची जे काही तयारी करत असतील त्या विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, जर काही क्वेश्चन किंवा काही माहिती महत्वाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ते सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबलं तर तेवढंच चांगलं होईल. बघा आता क्वेश्चन नंबर 1 याच्यामध्ये युनिट नंबर 5 क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं आपल्याला की मनरेगा म्हणजेच काय महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट इंट्रोड्युशन कधीचा आहे? मनरेगा कायदा 2005. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर मनरेगा तर बीट सिलेबस मध्ये दिला नाही. पण कसं असते की जसं बघा नीती आयोग असते, मनरेगा असेल, अशा काही जे गोष्टी आहेत, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, हे दिलं नाही तुम्हाला डायरेक्टली, परंतु त्याच्यावर प्रश्न येतात. म्हणून त्याच्यामुळे मग मुलांना ते सिलेबस जर बघितला आपण पद्धती तर MG नरेगा कुठंच दिलेलं नाही, परंतु MG नरेगा हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकते, त्याच्यामुळे इथे मी कव्हर केलेले आहेत. नाहीतर मुलांना वाटते की सर सिलेबस मध्ये दिलं नाही कशाला हे घेताय तुम्ही. मनरेगा कमिशन म्हणजे मनरेगाचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं तर इथं 2 फेब्रुवारी 2006. कायदा 5चा आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन 2 ऑक्टोबर नाही. नंतर लगेच मनरेगा म्हणजे 2 ऑक्टोबर 2006 ऑप्शन दिसले की लगेच टिक करून मोकळं व्हायचं नाही. तर 2 फेब्रुवारी 2006 आहे त्याची तारीख इम्प्लिमेंटेशनची. त्यामुळे ही तारीख महत्वाची आहे. बऱ्याचदा MPSC न दुसऱ्या एक्झाम मध्ये विचारलेली आहे. त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी 2006 ला मनरेगाचं कमेन्समेंट म्हणजे काय इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये आता करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. पहिलं सेंटेन्स दिलं की मनरेगा इंट्रोड्यूस बाय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, बरोबर आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने ती योजना सुरू केली. नंतर मनरेगा ऍक्ट पास इन 2005 दॅट गॅरंटीज द राईट टू वर्क टू द अर्बन सिटीजन ऑफ इंडिया. हे चुकीचं आहे, अर्बन नाही, हे रुरल पाहिजे. त्याच्यामुळे हे बी नंबर चुकीचा आहे. म्हणून फक्त एक उत्तर येईल याचं ऑप्शन नंबर 1 म्हणजे एक रेट. बी म्हणजे काय ते रुरल सिटीजन ऑफ द इंडिया आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 MG नरेगा किंवा मनरेगा असोर्स अ मिनिमम ऑफ अनस्किल मॅन्युअल वर्क टू अन अडल्ट वर्कर ऑफ अन इलिजिबल रुरल हाऊस होल्ड. किती दिवसाचा रोजगार असते मनरेगामध्ये? 100 दिवस. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे 100 दिवस हे सुद्धा व्हॅल्यू माहित पाहिजे. क्वेश्चन नंबर 5 चूज द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. बघा, इन मनरेगा वर्क प्रोव्हाइड विथ 5 किलोमीटर रेट, हे 5 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर रेडियस ऑफ द ऍप्लिकंट विलेज. म्हणजे एखाद्या रुरल भागातील ज्या कॅन्डिडेटने ऍप्लिकेशन केला त्याला त्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये काम देणं बंधनकारक आहे. नंतर ऍटलिस्ट 1/3 किंवा 33% बेनिफिशरीज शाल बी वुमन म्हणजे महिलांना 33% आरक्षण सुद्धा आहे याच्यामध्ये. नंतर वर्क शुड बी गिवन विदिन 15 दिवस, 15 दिवसाच्या आत सुद्धा काम दिलं पाहिजे. अदरवाईज काम जर दिलं नाही तर त्याला इन्सेंटिव्ह द्यावा लागतो. त्यामुळे 5, 15 आणि 33 या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर आहे. नंतर आताच जे काही चर्चेत आहे, आता बघा मनरेगा रिप्लेस कोणी केला? VBG रामजी ऍक्टनी. म्हणजेच क्वेश्चन नंबर 6 बघा, VBG रामजी ऍक्ट म्हणजेच काय? विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण पास बाय द पार्लमेंट. कधी पास केला ते? 18 डिसेंबर 2025. जसं मनरेगाची तारीख आपण लक्षात घेतली ना 2 फेब्रुवारी 2006, तसंच VBG रामजी ऍक्ट कधी आला आहे? 18 डिसेंबर 2025 चा आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनानं, म्हणजे करंट अफेअरच्या रिलेटेड आहे. परंतु आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन केलं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला करंटशी टच करून प्रिपेअर करायचं आहे. म्हणजेच VBG रामजी ऍक्टची कधी पास केला पार्लमेंटनं? तर 18 डिसेंबर 2025 ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे. नंतर VBG रामजी ऍक्ट 2025 विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण इंट्रोड्यूस बाय द मिनिस्ट्री. कोणत्या मंत्रालयाने असेल? तर ऑब्विसली ग्रामीण विकास मंत्रालय असेल ना. जसं MG नरेगा सुद्धा त्यांनीच केला होता. तर मग हे सुद्धा कोण राहील? मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8 बघू आता. बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलं? इन VBG रामजी एम्प्लॉयमेंट गॅरंटी डेज पर रुरल हाऊस होल्ड किती आहे? इथं 1,200 आहे. MG नरेगामध्ये 100 दिवस होतं, इथे 1,200 दिवस आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
म्हणजे 125 दिवसाचा रोजगार देणं इथं बंधनकारक आहे कुठं? व्हीबीजी रामजी ऍक्ट मध्ये. नंतर क्वेश्चन नंबर 9, व्हीबीजी रामजी अलाइन विथ कशासोबत आहे? अलाइन विथ ते विकसित भारत 2047 जे स्वप्न आहे आपलं त्याच्याशी अलाइन आहे ते. तर म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 10, की कंपोनंट ऑफ व्हीबीजी रामजी कोणकोणते आहेत? अँकरिंग, रूलर, असेट क्रिएशन, बरोबर, यात कुठेही चुकीचं नाही. अकाउंटेबिलिटी थ्रू द प्लॅनिंग, टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्यूशन, बरोबर. स्ट्रेंथनिंग एम्प्लॉयमेंट गॅरंटी, बरोबर. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे तिन्ही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 11, 4 प्रायोरिटीज एरिया अँड व्हीबीजी रामजी त्याला व्हर्टिकल्स म्हणतात. पहिलं कोणतं आहे? वॉटर सिक्युरिटी थ्रू द वॉटर रिलेटेड वर्क, बरोबर. कोअर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. लाईव्हलीहूड रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. स्पेशल वर्क टू मिटिगेट द एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, बरोबर. म्हणजे काय? ऑप्शन नंबर 4 हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणून चारही सेंटेन्स करेक्ट असल्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 12, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ABRY, हे चुकून आलं, सी सी कट करा असा, हे कॅन्सल मारतो मी याच्या. हा, ABRY लॉन्च इन कधी लॉन्च झाला? तर आत्मनिर्भर भारत कधी सुरू झालं? तर 2020. ऑब्विसली हे सुद्धा कधी होणार आहे? 2020. म्हणून ऑप्शन नंबर 12चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 12चं 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान कधी चालू झालं होतं? आपल्याला माहित आहे ना, 12 मे 2020 ला सुरू झालं होतं. त्याच्याचमुळे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुद्धा कधीची असणार आहे? 2020 ची. ABRY एम टू इन्सेंटिव्ह फॉर द क्रिएशन ऑफ न्यू एम्प्लॉयमेंट कोणाला देणार आहे? इन्सेंटिव्ह एम्प्लॉयरला देणार आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 ही इथं करेक्ट उत्तर असणार आहे. MSD मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस एंटरप्रेनरशिप, इथं काय आहे? एक मिनिट, लॉन्च इन पाहिजे होता, हे चुकून झालं. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट असं कट करतो मी साधं. म्हणजे मिनिस्ट्री MSD मंत्रालयाची स्थापना विचारली आपल्याला की कधी झाली? तर MSD मिनिस्ट्री स्किल इस्टॅब्लिश इन कधी झालं? तर ते 9 नोव्हेंबर 2014 ही तारीख लक्षात ठेवायची आहे. नंतर नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे कधी आहे? कारण की 9 नोव्हेंबर असणार ना, ऑप्शन नंबर 3. कारण की काय झालेलं आहे? MSD मंत्रालयाची स्थापना आपण वरचाच क्वेश्चन 14 नंबरचा बघितला, 9 नोव्हेंबर 2014 ला MSD म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप याची स्थापना झाली. त्याच्यामुळे 9 नोव्हेंबर हे भारतात कोणता देश असतात? नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे 15चं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 16, फुल फॉर्म ऑफ द CTS ट्रेनिंग स्कीम कोणाला आहे? कॉलेजला आहे का? नाही. कम्प्युटर आहे का? ट्रेनिंग स्कीम नाही. ते कोणती असणार आहे? क्राफ्टमॅन, इथं इथं ब्लँक स्पेस आहे. क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम म्हणजेच काय असणार आहे? त्याला आपण CTS म्हणतो ना, म्हणजेच काय? क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम. कॉलेज ट्रेनिंग स्कीम नाही, कम्प्युटर ट्रेनिंग स्कीम नाही, कोडिंग ट्रेनिंग स्कीम सुद्धा नाही. म्हणून क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम हे CTSचं फुल फॉर्म आहे. CTS स्कीम इंट्रोड्यूस इन कधी झाली? तर 1950 ला. तर ते हे सुद्धा महत्वाचं वर्ष आहे. नंतर क्वेश्चन नंबर 18, बघा आता काय ब्लँक स्पेस दिली आणि टू इन्शुअर अ स्टेडी फ्लो ऑफ वर्क स्किल वर्कर्स इन द डिफरंट ट्रेड्स फॉर द डोमेस्टिक इंडस्ट्री कशासाठी होतं? ते CTSच आहे ना, CTSच फंक्शन आहे ते. त्यामुळे ऑप्शन नंबर 18चं 1 असणार आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 19, डिजिटी इम्प्लिमेंट CTS स्कीम थ्रू कोणाचं? गव्हर्नमेंट ITI हे बरोबर आहे, प्रायव्हेट ITI हे बरोबर आहे. मग लगेच आपण टिक करून मोकळं व्हायचं का? नाही, खाली बघायचं गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट ITI ऑप्शन नंबर 3. नाहीतर मग सर गव्हर्नमेंट ITI आहे, प्रायव्हेट ITI सुद्धा आहे, मग लगेच टिक करायचं का? नाही, तर टिक करायचं नाही. खाली कसं असते स्पर्धा परीक्षेत आपल्याला सगळेच ऑप्शन करेक्ट असतात, परंतु मोस्ट करेक्ट उत्तर आपल्याला शोधणं आवश्यक असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आहे याचं करेक्ट उत्तर. नाहीतर सर गव्हर्नमेंट ITI हे काय चुकीचं थोडं आहे? नाही चुकीचं. प्रायव्हेट ITI चुकीचं आहे काय? हे सुद्धा नाही. अरे पण त्याच्यापेक्षा खाली स्ट्रॉंग ऑप्शन दिलेला आहे ना. ऑप्शन काय दिलं? गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट ITI. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 20, क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम इम्प्लिमेंट इन ITI इन कोणकोणत्या ट्रेडला असते? बघा इथं इंजिनिअरिंगला आहे का? हो. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडला आहे का? हो. म्हणजे लगेच एक टिक करून मोकळं व्हायचं का? तर नाही. 2 टिक स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा का? तर नाही. ऑप्शन नंबर 3 आपण टिक करणार इंजिनिअरिंग अँड नॉन इंजिनिअरिंग ट्रेड, कारण की आपल्याला मोस्ट सुटेबल आन्सर शोधायचं असते.
म्हणून ऑप्शन नंबर 3. नाहीतर सर वर इंजिनिअरिंग ट्रेड दिलं, नॉन इंजिनिअरिंग लगेच टिक करून आम्ही मोकळं, तसं करायचं नाही, खाली व्यवस्थित ऑप्शन बघायचे. क्वेश्चन नंबर 21. इन द CTS OGT अँड अॅन्युअल ट्रेनिंग ॲज पर 2025 रिफॉर्म, म्हणजे आता जे काही नवीन रिफॉर्म झाले ना, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं की सिटीज अंतर्गत OGT साठी किती अवर्स ट्रेनिंग आणि अॅन्युअल ट्रेनिंग किती असते. तर हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे एक्झामच्या दृष्टीकोन. 150 आणि त्याचं उत्तर आहे 1 मिनिट. 21 आपल्याजवळ आन्सर असणार आहे 3. 150 आणि 1500 हे नाही, म्हणून इथं आपण काय करणार, याला क्रॉस करणार. 120 आणि 1200 नाही, 150 आणि 1200 म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग, हे ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट असणार आहे. म्हणजे इथं किती असणार आहे, 150 दिवसाचं ऑन द जॉब ट्रेनिंग आणि अॅन्युअल ट्रेनिंग किती असणार आहे, 1200. 150 आणि 1200 फार महत्वाच्या व्हॅल्यू आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण की ते आताच चेंजेस झालेला आहे, त्यामुळे ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. CITS फुल फॉर्म काय विचारलं आपल्याला, रिकामी जागा दिली आणि ट्रेनिंग स्कीम कोणतं आहे, ते क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम आहे. त्याच्यामुळे CITS चं फुल फॉर्म काय, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 23 बघू आता. ITI एज्युकेशन सिस्टीम वॉज इस्टॅब्लिश इन इंडिया कधी झाली, जेव्हा CITS आलं तेव्हाच ITI आलं, म्हणजे 1950 ला. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. द फर्स्ट क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश इन 1948 ला ते CITS साठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश झालेलं आहे. टू टेक द ऍडमिशन इन द ITI मिनिमम एज किती लागते, तर 14 वर्ष लागते, कारण की 8 वर्ष इलिजिबल आहे ना, त्याच्यामुळे 14 वर्ष लागते. क्वेश्चन नंबर 26. करेक्ट द लाईफ सायकल फॉर द ITI. बघा, 8वी 10वी 12वी स्टँडर्ड तू ITI ऍडमिशन घेऊ शकतो का, तर हो. नंतर ITI स्टँडर्ड इथं काय आहे, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट द्यावं लागते. AITT आहे, चुकून जास्त आय झाले इथं. वाचताना काय करायचं, असं वाचायचं त्याला, हे जिथं असं दिसते ना, तर AIT आणि हे AITT असं वाचायचं. म्हणजे काय, पहिली स्टेज काय असते ना, 8वी 10वी 12वी त्याला पास व्हावं लागेल यापैकी कोणतंही. नंतर तो ITI ला ऍडमिशन घेईल ना, ITI ला ऍडमिशन झाल्यानंतर त्याला काय करावं लागेल, AITT टेस्ट, ऑल इंडिया ट्रेड टेस्ट पास करावे लागेल, आणि त्याच्यानंतर त्याला नॅशनल जे काही सर्टिफिकेट आहे, ट्रेनिंग सर्टिफिकेट, हे मिळणार आहे. म्हणजे NTC हे शेवटचं असणार. म्हणजे ऑप्शन पहिलं कोणतं असणार आहे, एक करेक्ट. म्हणजे 8वी 10वी 12वी नंतर त्याला ITI ऍडमिशन, नंतर AITT एक्झाम, आणि त्याच्यानंतर NTC सर्टिफिकेट त्याला मिळणार आहे. क्वेश्चन किती झाले आपले, 26 झाले, नाही तर 27 बघा आता. CITS वर्क अंडर कोणाच्या अंतर्गत आहे, DGTच्या अंतर्गत आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. अंडर CITS द इलिजिबल कॅन्डिडेट्स आर हू पासेस काय कोण, NTC म्हणजे काय, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं ना, म्हणजे पहिला जो काही फ्लो असता ITIचा कसा असते, 8वी 10वी 12वी वाला ऍडमिशन घेऊ शकते. नंतर ITI केला की त्याला AITT म्हणजे ऑल इंडिया ट्रेड टेस्ट एक्झाम पास करावं लागते, आणि त्याच्यानंतर कुठलं, म्हणजे NTC सर्टिफिकेट मध्ये, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मध्ये त्याला मिळते. म्हणजे बघा आता, अंडर CITS द इलिजिबल कॅन्डिडेट कोण कोण असतात, NTC NAC म्हणजे काय, नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट वाले, डिप्लोमा डिग्री हे सगळेच आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 29 बघू आता. ट्रेनिंग ऑफ द क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इज द मॅन्डेटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द DGT अँड हॅज बीन ऑपरेशनल सिन्स द इन्सेप्शन ऑफ, म्हणजे कधीपासून ऑप्शन हे सुरू झालं त्याचं CITS, तर इन्सेप्शन ऑफ CTS. आता CTS कधी झालं, 1950. मग आता बघा इथं काय झालेलं आहे, की बऱ्याच जागेवर तुम्हाला देते की CITS म्हणजे काय, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम, बऱ्याच जागेवर 48 दिसते, कुठं 50 दिसते. आता हे जे सेंटेन्स मी घेतलं, हे DGTच्या साईटवरून घेतलं होतं, डायरेक्टरेट ऑफ जनरल तिथून घेतलं. त्याच्यामुळे त्यांनी असं दिलं की असं स्पेसिफिक इयर दिलेलं नाही, म्हणजे इन्सेप्शन ऑफ द CTS असं लिहिलेलं आहे. पण CTS ची स्थापना कधी झाली, तर आपण 1950, म्हणून त्याच्यामुळे CITS. आता ज्याचा त्याचा प्रश्न, आता जर क्लोज दिले ऑप्शन तर आपण गोंधळून जाऊ शकतो. म्हणजे 48 दिलं, 50 दिलं, तर तिथं डायरेक्ट 50 दिलं तर काही इश्यूच नाही.
तर बघा आता काय झालं की म्हणजे काय CITS स्कीम कधी म्हटलं तर इन्सेप्शन ऑफ CTS म्हणल्यावर 1950. आता तुम्हाला तेही सांगितलं की बऱ्याच जागेवर 48 दिलं, मग आता लिहायचं काय? तर ही जी सेंटेन्स घेतलं मी हे DGTच्या साईटवरून घेतलेलं आहे, त्यामुळे 50 आपल्याला करेक्ट समजायला काही हरकत नाही. तरी ज्यांना वाटते आता ते कसं थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर जर आपल्याला विचारलं की CITS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कधी झालं तर 48, पण CITS स्कीम इम्प्लिमेंटेशन कधी झालं तर 50 असं लक्षात ठेवू. नंतर AVTS म्हणजेच काय ऍडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम स्टार्ट इन 1977 ला सुरू झालेली आहे. क्वेश्चन नंबर 31 काय मध्ये चूज द करेक्ट सेंटेन्स. AVTS गॉट द फायनान्शियल असिस्टंट फ्रॉम वर्ल्ड बँक, जागतिक बँकेकडून मदत मिळाली का त्याला, तर हो. नंतर पर्पज ऑफ AVTS टू अपग्रेडेशन ऑफ द स्किल ऑफ इंडस्ट्रियल वर्कर इन्स्ट्रक्टर, बरोबर. म्हणजे यांना नवीन नाही शिकवायचं आहे, जे ऑलरेडी जॉबला आहेत किंवा कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी AVTS आहे, तर त्यांचं स्किल अपग्रेडेशन करायचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. WPTP म्हणजे वुमन व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्टेड इन, हे सुद्धा AVTS सारखंच 1977 ला सुरू झालेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 33 बघू. WPTP गॉट द असिस्टंट फ्रॉम द ILO अँड सिडा, म्हणजे सिडीची एक डेव्हलपमेंट एजन्सी आहे म्हणून ते सिडा घेतलं, आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांची मदत मिळाली का, तर हो. ऑप्शन हे करेक्ट सेंटेन्स करेक्ट आहे. पर्पज ऑफ द WVT म्हणजेच काय, तर वुमन व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, त्याचा पर्पज काय, टू प्रोव्हाइड द स्किल ट्रेनिंग टू द वुमन, बरोबर आहे, त्याच्यासाठी सुरू झालं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असताना आहे. किती झाले आपले 33. आता क्वेश्चन नंबर 34 बघा. स्किल इंडिया मिशन लॉन्चिंग किती झालेलं आहे, 15 जुलै 2015. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. नंतर स्किल इंडिया मिशन झालं. नंतर मी तुम्हाला काय सांगितलं, MG नरेगा कधी सुरू झालेला आहे, इम्प्लिमेंटेड 2 फेब्रुवारी 2006. नंतर VBG रामजी ऍक्ट कधी आला, 18 डिसेंबर 2025. हे सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहे. SLS म्हणजेच काय, स्किल लो स्कीम लॉन्चिंग, जेव्हा स्किल इंडिया मिशन झालं त्याच वेळेस 15 जुलै, सॉरी 15 जुलै 2015. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे इथं. नंतर बघा, मिनिमम अँड मॅक्झिमम लोन अमाऊंट इन द स्किल लोन किती आहे, 5,000, आणि मॅक्झिमम किती आहे, 7.5 लाख, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 37 बघा. SLS इज द कंपोनंट ऑफ द स्किल इंडिया मिशन, बरोबर. स्किल इंडिया मिशनचाच कंपोनंट आहे तो. SLS इज इम्प्लिमेंटेड बाय द MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला विचारलेला आहे. MSD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप इनिशियली लॉन्च CCFSSD म्हणजेच काय, क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर द स्किल डेव्हलपमेंट इन 15 जुलै 2015, बरोबर, कुठेही चुकीचं नाही. SLS इज द रिवाइज आहे हा शब्द, रिवाइज व्हर्जन ऑफ द CCFSSD, बरोबर, त्याचाच रिवाइज व्हर्जन म्हणजे SLC आहे, म्हणून दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन 3 हे करेक्ट उत्तर असणार. ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. नंतरचा प्रश्न बघू आता. क्वेश्चन नंबर 39. पंख इज अ स्पेशल प्रोजेक्ट अंदर, कशाच्या अंतर्गत स्पेशल प्रोजेक्ट आहे पंख, तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 त्याच्या अंतर्गत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. पंख मीन्स विंग किंवा त्याला अपॉर्च्युनिटी, संधी आपण म्हणतो, इज अ स्पेशल प्रोजेक्ट टू गिव्हन अपॉर्च्युनिटी टू थ्रू द स्किल ट्रेनिंग. कोणाला अपॉर्च्युनिटी म्हणजे स्किल ट्रेनिंग थ्रू द्यायचे आहे, रिच कम्युनिटीज आहे का, अजिबात नाही. रुरल पीपल आहे का, अजिबात नाही. एज्युकेटेड पीपल आहे का, अजिबात नाही. म्हणून मार्जिनलाइज कम्युनिटीज हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. 40चं ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की फास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी घेतल्या, काही समजलं असेल, महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.